आजपर्यंत सोहमने कितीतरी मुलींना नकार दिला होता, कारण त्याच्या मुलीकडून असणाऱ्या अपेक्षा खूप वेगळ्या होत्या. पण आज पहिल्यांदा त्याला एका मुलीने नकार कळवलेला होता. सोहम दिसायला देखणा, रुबाबदार होता. शिवाय चांगल्या पगाराची नोकरी देखील होती. घरी आई-वडील, बहीण होती. सोहम एकुलता एक मुलगा होता. शहरात प्रशस्त बंगला होता. इतकं सर्व काही अगदी चांगलं असून देखील काजलने लग्नासाठी त्याला नकार कळवला होता. जेव्हा काजल व सोहम यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला, गप्पा बोलणे झाले, त्यानंतर काजलने वडिलांच्या मार्फत सोहमच्या आईवडिलांना नकार कळवला होता. तेव्हा मात्र सोहमचे आईवडील टेन्शनमध्ये आले. मुलगी का बरं नाही बोलली असेल, असा प्रश्न त्यांना पडला. सोहमला चांगली शिकलेली, समजूतदार, नोकरी करणारी मुलगी पत्नी म्हणून हवी होती. आजपर्यंत त्याने अनेक स्थळ पाहिलं, पण काजलचे स्थळ नकार कळवणारे पहिलं स्थळ ठरलं. सोहम ते ऐकून वेगळ्याच विचारात हरवून जातो. 2 दिवसांनी पुन्हा काजलच्या वडिलांना फोन करतो व फक्त एकदा काजलसोबत बोलण्याची विनंती करतो. पण काजल बोलण्याची टाळते. पुन्हा दुसऱ्या दिवशी सोहम काजलच्या घराजवळच्या स्टॉपवर काजलची वाट पाहत उभा असतो. काजल नेहमीप्रमाणे ऑफिसला जात असते, तर घराच्या थोडं पुढच्या अंतरावर सोहम उभा असतो. त्याला पाहून तिला आश्चर्य वाटतं. काजल बोलते, तुम्ही इथे कसं काय? त्यावर सोहम म्हणाला, हो, जरा बोलायचं आहे. काजल बोलते, पण माझ्या बाबांनी तुमच्या आईवडिलांना फोन केला होता. जे काही सांगायचं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. मग पुन्हा काय बोलायचं आहे? त्यावर सोहम बोलतो, हो, म्हणूनच त्याच संदर्भात बोलायचं आहे. तर आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर भेटशील का? कृपया नाही बोलू नकोस. आणि आज नंतर मग पुन्हा कधी भेटण्याचा आग्रह करणार नाही. मला महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर काजल थोडा विचार करून ठीक आहे असं बोलते आणि ऑफिसला निघून जाते. सोहमसुद्धा तेथून जातो. दोघांचे देखील ठरते की काजलच्या ऑफिसजवळच्या ठिकाणी संध्याकाळी भेटायचं. काजल दिवसभर कामात काही मन तिचं लागत नाही, कारण सोहम तिच्याबरोबर काय बोलणार असेल याचा ती विचार करत असते. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ते दोघे देखील एका कॅफेमध्ये भेटतात, ऑर्डर देतात व शांतच एकमेकांसमोर बसलेले असतात. आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे या जाणीवतेने काजलला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. तेव्हा सोहम काजलला म्हणाला, तू इथे किती वर्ष नोकरी करतेस आणि याआधी कुठे दुसरीकडे काम केलं होतं का? काजल बोलते, गेले 7 वर्ष मी इकडे काम करत आहे. अच्छा, म्हणजे पगारसुद्धा चांगलाच मिळत असेल की? आणि पगारही वाढत असेल? त्या अनपेक्षित प्रश्नाने काजल सोहमकडे बघतच राहिली. पण क्षणभर काजल काही बोलली नाही आणि पुन्हा बोलली, हो, मला चांगला पगार मिळतो. बरं ठीक आहे, असो. लग्नानंतर पण नोकरी करणार आहेस का? काजल ठामपणे म्हणाली, हो, मी लग्नानंतरही नोकरी करणार आहे, कारण नोकरी करणं ही माझी गरज आहे. पण नवऱ्याने नको करू असं सांगितलं तर काय करशील? काजल प्रखरपणे म्हणाली, तर मी नवऱ्याला सोडून देईन. हे ऐकून सोहम म्हणाला, आवडलं तुझं उत्तर, पण मला अजून एका प्रश्नाचं उत्तर अगदी मनापासून देशील का? हो, देईन की. तेव्हा सोहम म्हणाला, मला रिजेक्ट का केलं? सर्व काही ठीक चांगलं असताना देखील मला नकार का कळवला? हो, मी नकार कळवला कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही केलेली अपेक्षा, त्यामुळे मी नकार दिला. पण कोणती अपेक्षा मी केली होती? हेच की तुम्हाला मुलगी नोकरी करणारीच हवी आणि आता लग्नानंतर नोकरी सोडावी लागेल, असं तुम्ही म्हणता. सोहम म्हणाला, हो, कारण मी इतका कमावत आहे, माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, तर तू नोकरी करायची गरजच काय? हो, तुम्हाला नसेल, पण माझ्या नोकरीची गरज माझ्या आईबाबांना आहे. माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट मेहनत करून मला चांगलं शिक्षण दिलं आहे. आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मी शिकून चांगले मोठे व्हावे, मला चांगली नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न खूप केले आहेत. माझी घरची परिस्थिती इतकी चांगली नाही आणि आता आजवर त्यांनी जे काही थोडेफार पैसे बचत केले असतील, ते पैसे आता माझ्या लग्नासाठी खर्च करतील. म्हणजेच काय, तर त्यांनी आयुष्यभर जे काही कमवलं, साठवलं ते सर्व त्यांनी माझ्यावर खर्च केला. मी त्यांची एकुलती एक लेक आहे. मग आज आणि उद्याही जेव्हा त्यांना माझी
माझ्या मदतीची, आर्थिक सहाय्याची गरज असेल तर मी त्यांना तेव्हा नक्कीच मदत करू शकेन, जेव्हा मी नोकरी करत असेन. त्यामुळेच मला नोकरी सोडायची नाही. माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच 2 गोष्टी आवर्जून शिकवल्या आहेत. त्यात एक म्हणजे चांगलं शिक्षण आणि दुसरं म्हणजे चांगले संस्कार. आज मी चांगली नोकरी करते आणि चांगला पगार देखील आहे. आता कुठे आम्हाला पैसे दिसू लागले आहेत. आमची घरची परिस्थिती सुधारत आहे. माझे आई-वडील आजवर कोणत्या बाहेरच्या देशात फिरायला गेले नाहीत की स्वतःच्या मनाप्रमाणे मनसोक्त जगले नाहीत. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी समर्पित केलं आहे आणि पुढे जाऊन त्यांच्या वयोमानानुसार येणारे आजारपण, औषधं खर्च काहीही असू शकेल तर ते कोण करणार? सोहम म्हणतो, बरं ते सर्व ठीक आहे, मला मान्य आहे, पण मग मला नकार तू का दिलास? काजल बोलते, तुमच्या या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी संबंध नाही. ती तुमची जबाबदारी नाही आणि आपलं लग्न झालं की मी तुमची, मग माझा पैसा देखील तुमचा. पण तेव्हाही तुमचा माझ्या आईवडिलांच्या जबाबदारीशी काहीच संबंध नसेल. तुम्ही काही माझ्या आईवडिलांची जबाबदारी घेणार नाही. सोहम बोलतो, हो अर्थातच. मग काजल म्हणते, मला तेच मान्य नाही. मला आईबाबांना खूप चांगलं जीवन द्यायचं आहे. आजवर त्यांनी जे काही मिळालं नाही ते मला सर्व त्यांना मिळवून द्यायचं आहे. परदेशात टूरला पाठवायचं आहे. चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घालायचं आहे. घरात सर्व सुखसुविधा घ्यायच्या आहेत. त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी देखील उचलायची आहे आणि त्यांना नेहमी जपायचं आहे. पण लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही, माहिती आहे. त्यामुळे मी नकार दिला आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हा प्रॉब्लेम तुमचा नाही तर माझा आहे. सोहम म्हणाला, आता मी तुला एक माझ्या आईची गोष्ट सांगतो. एक मनोरमा म्हणजेच माझी आजी आजोबा यांची एकुलती एक मुलगी चांगलं शिक्षण घेऊन नोकरीला लागली. माझ्या आजी आजोबांनी आहे त्या परिस्थितीत लेकीचं लग्न करून दिलं. ती संसारात रमली. लाडक्या मुलीबरोबरच तिच्या घराला आधार देणारा तिच्या पगाराचा आधार देखील एका दिवसात परका झाला. अशीच वर्ष सरत गेली. लग्न झाल्यानंतर आईचा पगार सासरी खर्च होत गेला, कारण ती आपला पगार माहेरी देऊ शकत नव्हती. तिचा देखील नाईलाज होता. पण त्यावेळेस माझे आजी आजोबा आयुष्यातील मूलभूत सुखसुविधापासून वंचित होते. हेच असेल आयुष्य जगत होते. लेकीचा सुखी संसार बघून त्यांनी समाधान मानलं होतं, धन्य झाले होते. इकडे मुलीला म्हणजेच माझ्या आईला चांगला पगार होता. नवऱ्याची चांगली पैशांची नोकरी भेटल्यावर भरपूर पैसे येत होते. मग त्यांनी शहरात प्रशस्त मोठा बंगला बांधला, गाडी घेतली. पण माझे आजी मात्र त्याच छोट्याशा घरात शेवटपर्यंत आयुष्य व्यतीत करत होते, कारण कमावतं कोणीच नव्हतं. त्यांनी त्याच जीवनाचा स्वीकार केला होता. कधीच कोणतीच तक्रार केली नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवली नाही. पुढे वयोमानानुसार दोघांनी जगाचा निरोप घेतला आणि मग काय, सगळंच संपलं. सोहम भावुक होऊन बोलत होता. इतक्यात काजल म्हणाली, बघा हे असंच होतं आणि हेच माझ्या आईबाबांच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही. त्यांना त्यांचं उतरतं वय तरी आनंदाने जगता यावं, माझ्याकडून त्यांना मदत व्हावी म्हणून मी तुम्हाला नकार दिला आहे. सोहम बोलतो, जे काही माझ्या आजी आजोबांसोबत घडलं ते मला खूप नंतर कळालं, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. खरं तर तेव्हा चूक माझ्या आईची देखील नाही, कारण तेव्हा माझ्या बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्ष आईच्या पगारावर घर चालू होतं. त्यामुळे तिची इच्छा असतानाही ती तिच्या आईवडिलांसाठी काही करू शकली नाही. मग त्यानंतर काही दिवसांनी बाबांना पुन्हा चांगल्या ठिकाणी कामाची ऑफर आली आणि दिवस बदलले. पण आजी आजोबांना तोपर्यंत हालाकीची, त्याच बिकट परिस्थितीची सवय होऊन गेली होती. म्हणूनच कोणालाच त्याचे वाईट वाटत नव्हते आणि कोणालाही ते खटकतही नव्हते. म्हणूनच तेव्हाच मी ठरवलं की अशा एका मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जसे वापरायची किंवा खर्च करायची तेथेच आणि त्याच पद्धतीने खर्च करेल. माझ्या आजी आजोबांसारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करीन. आणि एक सांगू का, मुलीच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का? लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करिअर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत असतात, कारण त्यांना त्यांच्या संसाराला हातभार लावायचा असतो. पण या दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील, ज्यांना उतारत्या वयात
त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो, त्याचा कोणीच विचार करत नाही. म्हणूनच माझी अशी अट होती आणि तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेलं कारण देखील ऐकून खूपच आनंद झाला आहे. आजवर देखणा चांगला कमवणारा माझे स्थळ आल्यावर, मुली आपल्या उज्ज्वल भविष्यास दिसल्यावर, माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या होत्या. तर तू आता तरी माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहशील. तुझे आणि तुझ्या वडील यांचे जॉईंट अकाउंट असेल. तू तुझ्या आईवडिलांसाठी जे काही ठरवलं आहेस ते तू पूर्ण करशील. तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार तू उचलशील आणि मी म्हणालो तसा माझा त्याच्याशी काहीही संबंध नसेल. फक्त कधीही तुला माझ्या मदतीची गरज असेल तेव्हा मात्र माझी साथ तुला कायम मिळेल. आता सांग, मी रिजेक्ट की सिलेक्ट? डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असलेली काजल त्या प्रश्नाने लाजली. असं निस्वार्थ विचार करणारी माणसं आजही आहेत यावर तिचा विश्वास दृढ झाला आणि अगदी मनापासून तिने सोहमला होकार कळवला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.